वेलकम ऑल ऑफ यू। आपका भाई, आपका दोस्त, आपका टीचर आपके सामने खड़ा है एक इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट लेके जिसका नाम है टाइम। खूप सारे लोक म्हणतात टाइम इज अ मनी आणि एक्झॅक्टली एकदम बरोबर आहे। कारण तुमचा जो 10वी 12वी 9वी 11वी हा जो रिझल्ट आहे टोटली डिपेंड्स ऑन द टाइम। काय बोलू म्हणतील मग अभ्यास? हो, अभ्यास आणि टाईम ह्यांचं रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला एक्झाम द्यायची असेल त्याचा टाईम, त्याचा डेट फिक्स असतो। कॉलेज असेल किंवा क्लास असेल ते सिलेबस कव्हर करायचा त्यांचा टाईम हा फिक्स असतो। फक्त ह्या सगळ्या गोंधळामध्ये एकच आमची मिस्टेक आहे की आमचा अभ्यास करायचा टाईम किंवा सिलेबस कव्हर करायचा टाईम हा फिक्स नसतो। जूनपासून डिसेंबरपर्यंत ओव्हरऑल सगळा सिलेबस संपलेला असतो। त्यानंतर सराव पेपर सुरू होतात। सराव पेपरनंतर फायनल पेपर असतो। हा झाला एक फिक्स्ड आणि फिक्स्ड शेड्यूल जो की प्रत्येक वर्गाचा ठरलेला असतो। ज्या मुलांचं बोर्ड झाले त्यांना एंट्रन्ससाठी परत 1-2 महिने त्यांना वेळ असतो। पण सर्वात महत्त्वाचं हा आहे की आमचा अभ्यासाचा आणि टाईमचा इतका इम्पॉर्टंट आहे का? 100% आहे। आता मी ज्या गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी नीट काळजीपूर्वक तुम्हाला ऐकायला पाहिजे। का बरं? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा पहिल्या महिन्यामध्ये जे काही चॅप्टर्स तुमचे झाले असतील तुम्हाला ते चॅप्टर्स तुम्हाला अभ्यास करायला लागतील। त्याच महिन्यामध्ये ते 2 चॅप्टर्स तुम्हाला अभ्यास करावा लागेल। महिन्याच्या एंडिंगला त्या 2 चॅप्टरवरती तुम्हाला पेपर द्यायला लागेल। आणि पेपर देणं म्हणजे काय? रिव्हिजन करणं। कारण ते चॅप्टर्स आपले विसरून नाही गेले पाहिजे। दुसऱ्या महिन्यामध्ये परत तुमचे 2 चॅप्टर्स संपलेले असतील। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मग दुसऱ्या महिन्यामध्ये ते 2 टॉपिक संपले, गेल्या महिन्यामध्ये ते 2 टॉपिक संपले, ह्या महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला 4 टॉपिकची प्रिपरेशन करावी लागेल। 4 टॉपिकची ॲट अ टाईम। तिसऱ्या महिन्यामध्ये परत तुमचे 2-3 टॉपिक संपतील। म्हणजे रेग्युलरचे 3 टॉपिक संपले, पाठीमागचे 4 टॉपिक संपले, म्हणजे एकूण तुमचे 7 चॅप्टर संपले। तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला महिन्याच्या एंडिंगला त्या 7ही चॅप्टरवर तुम्हाला पेपर द्यायला लागेल। कारण तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाते ना। जर तुम्ही पाठीमाग चॅप्टरचा रिव्हिजन जर नाही केला तर समोरचे चॅप्टर तुमचे एकदम परफेक्ट बनतील, पण पाठीमागचे टॉपिक हे तुमचे विसरून गेलेले असतील। त्यामुळे सोबतचा अभ्यास करता करता पाठीमागचा अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। मग ह्यामध्ये टाईमचा आणि अभ्यासाचा काय संबंध आहे? एक गोष्ट नीट ऐका। समजा एखादा मुलगा असेल तो फक्त गेल्या महिन्यात टॉपिक अभ्यास करत नसेल, 2 महिने होऊन गेले अभ्यास करत नसेल, फक्त क्लास करत असेल किंवा कॉलेज करत असेल किंवा एकदा ओव्हरलुक करत असेल, असे 4 महिने संपले। 4 महिने संपले म्हणजे कमीत कमी त्याचे 8 ते 9 टॉपिक संपलेले असतील। आणि 4 महिन्यानंतर एकाच दिवशी 10-10 तास अभ्यास करून किंवा लगातार 8 दिवस 10-10 तास अभ्यास करून रिझल्ट कधीच येत नाही। टाईम म्हणजे ज्या वेळेत ती गोष्ट झालीच पाहिजे अतिशय महत्त्वाचा असणार। जर टाईम चुकला रिझल्ट येत नाही। टाईम चुकायलाच नाही पाहिजे। काही मुलं असतील की मी शेवटच्या महिन्यामध्ये, शेवटच्या 8 दिवसामध्ये, शेवटच्या 15 दिवसामध्ये मी रिझल्ट आणू शकतो। इम्पॉसिबल आहे। हा रिझल्ट महत्त्वाचा नाही आहे। हा रिझल्ट येणारच नाही आहे। त्यासाठी तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग पाहिजे आणि ते पण टाईम बरोबर प्लॅनिंग पाहिजे। टाईम बरोबर तुम्ही 4थ्या महिन्यामध्ये गेलात, परत तिथले 2 टॉपिक, पाठीमागचे 7 टॉपिक, 9 टॉपिक झाले, 9 धडे, 9 चॅप्टर्स तुमचे संपले आणि तुम्ही पाठीमागचा अभ्यास रेग्युलर तुम्ही करत आलात, एकदम रेग्युलर, न ताण घेत नाही, टेन्शन घेत नाही। तसाच 5th मंथ आला, त्या 5th मध्ये परत तुमचे 3 टॉपिक संपले। असं करत करत आफ्टर 6-7 मंथ तुमचा पूर्ण सिलेबस कॉलेजचा संपलेला असेल। आफ्टर 6-7 मंथ तुमचा पूर्ण सिलेबस कोचिंग क्लासचा संपला असेल। आणि आफ्टर 6-7 मंथ्स पूर्ण सिलेबस अभ्यास करून तुमचा सुद्धा संपलेला असेल। मग हा झाला परफेक्ट टाईम आणि अभ्यासाचं मॅनेजमेंट। मग ज्या दिवशी तुमचं कॉलेज पूर्ण सिलेबसवरती पेपर घ्यायला तयार होईल त्या दिवशी तुम्ही सुद्धा वेल प्रिपेअर्ड असाल। हां, पहिला पेपर दिवस रिव्हिजनसाठी टाईम कमी मिळेल, पहिल्या पेपरला मार्क्स कमी येतील, पण तुम्ही एकदम न घाबरता, न टेन्शन घेता तुम्ही पेपरला जाऊ शकता। रेग्युलर सातत्य जर तुम्ही अभ्यास केलात 100% रिझल्ट तुमचा येतोय म्हणजे येतोयच। आणि त्या गोष्टीसाठी महत्त्वाचं असतं टायमिंग। रोज मॉर्निंग सकाळी 4 ते 5 मध्ये तुम्ही उठलं पाहिजे। मॉर्निंग 4 to 5 मध्ये आवरलं पाहिजे, फ्रेश झालं पाहिजे आणि अभ्यासाला बसलं पाहिजे। सकाळी 2 तासामध्ये तुमचा अभ्यास खूप सुंदर आणि खूप चांगला अभ्यास होतो तुमचा।
बाकीचे काही कोचिंग असतील किंवा स्कूल असेल, आणि स्कूल झाल्यानंतर पण तुम्ही जरासं अरेस्ट करून तुम्ही आणखी अभ्यास करू शकता. पण मॉर्निंगचा अभ्यास खूप सुंदर आणि जबरदस्त असतो, कारण मॉर्निंगचं एन्व्हायरमेंट खूप शांत असतं आणि तुमचा ब्रेन ॲक्टिवेट मोडमध्ये असतो, कारण तुम्ही रात्रभर झोप घेतलेली असते, म्हणजे रेस्ट झालेली असते. टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्टडी. हा जो मी तुम्हाला आता जो टाइम टेबल मी जे तुम्हाला सांगत होतो, कोणता टाइम टेबल होता की रेग्युलर अभ्यास करत असताना रेग्युलर सिलेबस जर तुम्ही करत गेलात, तुम्हाला फायनल पेपरला लोड, प्रेशर आणि ताण येणार नाही. जर तुम्ही पाठीमागच्या आपण तुमचे पेंडिंग होत गेले आणि अचानक तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केलात, तर अभ्यास कुठून करावा, अभ्यास कसा करावा, अभ्यास सुरुवात कशी केली पाहिजे, रिव्हिजन कधी करू, हा ताण आणि हा प्रेशर तुमच्या ब्रेनवरती फार येतो आणि कधी काय करावं हे समजत नाही. पण तेव्हा तुमची वेळ, तेव्हा तुमचा टाईम हा निघून गेलेला असतो. सुरुवातीपासून जर परफेक्ट जर प्लॅनिंग केलात, आतापासून जर तुम्ही परफेक्ट जर प्लॅनिंग केलात, तर रिझल्ट यायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे. रिझल्ट 100% येतोच. रिझल्ट यायलाच पाहिजे, त्याला काही ऑप्शन नाही आहे. 100% रिझल्ट येतो. रिझल्ट येतो म्हणजे येतो, पण त्यासाठी तुम्हाला टाईम मॅनेजमेंटची अतिशय महत्त्वाची तुम्हाला प्लॅनिंग करायला लागेल. रेग्युलर अभ्यास करावा लागेल. जो आर्टिकल ज्या दिवशी झाला तो तुम्हाला आर्टिकल त्या दिवशी क्लिअर करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशाच मोटिवेशनल पॉईंटसोबत, एक नवीन पॉईंटसोबत. तोपर्यंत बाय बाय.